मिनिस्टर फेम आदेश बांदेकर याला दुधी भोपळ्याचा ज्यूस बादल्याची घटना घडली आहे। या विषबाधेमुळे आदेश बांदेकर मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचं त्याच्या निकटवर्ती यांनी सांगितलंय। ही घटना 18 डिसेंबरची असल्याचं सांगण्यात येत आहे। आदेश बांदेकर रोज सकाळी दुधी भोपळ्याचा ज्यूस पितो। रोजच्या प्रमाणे शूटिंगला जाण्या अगोदर आदेश भोपळ्याचा ज्यूस प्यायला। हा ज्यूस काहीसा कडू लागला, शिवाय ज्यूस प्यायल्यानंतर त्याला त्रासही होऊ लागला। आदेशच्या घरच्यांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। वेळेवर उपचार मिळाल्याने आदेश ठणठणीत बरा झालाय। होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांना दुधी भोपळ्याचा ज्यूस बादल्याची घटना घडली आहे। तातडीने उपचार मिळाल्यामुळे ते वेळेवर ठणठणीत बरे सुद्धा झाले आहेत। हो, आता आदेशची प्रकृती उत्तम आहे, पण 18 डिसेंबरच्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे एक व्हेजिटेबल ज्यूस, कुठला तरी एक व्हेजिटेबल ज्यूस पितो, तसा त्याने दुधी भोपळ्याचा ज्यूस घेतला आणि तो रॉ दुधी असल्यामुळे, दुधी, पाणी आणि जिरं असं असल्यामुळे तो अदरवाईज तुम्हाला दुधी भोपळ्याची चव नसते खरं बघायला गेलं तर दुधी भोपळ्याला, पण त्या दिवशी तो जो ज्यूस प्यायला तो कडू होता, खूप कडू, आणि तो त्याने अक्षरशः गल्प केला, गिळून टाकला की अरे केवढा कडू आहे ज्यूस। तेव्हा आपल्याला काही खरंच असं वाटत नाही की हा एवढा विषारी असेल। त्याला थोड्याच वेळात वॉमिटिंग, डिसेंट्री सुरू झाली आणि त्याचे पल्स रेट डाऊन झाले एकदम। फारच अंगाला घाम सुटला आणि असं सिव्हिअर कंडिशन झाली एकदम त्याची। हॉस्पिटलाइज केला आम्ही त्याला हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये, आणि तेव्हा हे लक्षात आलं की कडू दुधी भोपळा हा विषारी आहे, फुल ऑफ टॉक्सिक, जो तुमचे लहान आतडे आणि मोठ्या आतड्याला पूर्णपणे सोलवटून काढतो आणि अल्सर त्याच्यात हे होतात, आणि जेणेकरून तुम्हाला रक्ताची उलटी होते किंवा तुम्हाला लूज मोशन मधनं रक्त जातं। सो खूप भयंकर आहे की म्हणजे मी आता तुमच्याशी बोलण्याचं कारण हे एवढंच आहे की आपण इतक्या इझिली दुधी भोपळ्याची भाजी किंवा दुधी किंवा काकडी कधी कधी कडू असली तरी आपण इझिली खातो ती, तर प्लीज सगळ्यांनी हे लक्षात घ्या की त्याच्यात विष आहे। कडू दुधी भोपळा हा विषारी आहे आणि जे तुमच्या जीवावर बेतू शकतं। देवाची कृपा आहे की आदेश वॉज इन ICU आणि त्याला खूपच, आम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला त्या सगळ्या गोष्टीचा, पण बाय गॉड्स ग्रेस तो आता व्यवस्थित आहे, तो घरी आला आहे। पण मला एवढंच सांगायचं आहे की जरा म्हणजे प्रत्येक वेळेस आपण दुधी खाताना हा विचार करा किंवा आधी त्याची टेस्ट घ्या की तो कडू असेल तर तो फेकून द्या, कारण तो तुमच्या जीवावरती बेततो।